श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटले सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापुरा विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयाचा विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापुर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करती. जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुण चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया माधुकरी निर्वाह करती आपुला. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपोनी मागोनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया माधुकरी. भोजनोत्तरी संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूतकांता. शीतोष्णांची पर्वा न करिता आनंद वृत्ती जा राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधुकरी. मिळोनी कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास न हो नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागून या माधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 त्रय यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पाच्या चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ करू नये उतावळ. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परीतेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी
अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोहोचले येऊनी, नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णित. दूरदेशींचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्रवेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्मसार्थक जाहले. बाळाप्पा होणी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परियसावी. जयाचा महिमा आगाध तो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेयो जन्मवरी. श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशाध्याय गोढा. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.